काही ना काही त्याच्या मागे चालूच राहणार आहे आणि काय करणार हे बघा. परेशानी, परेशानी चालू आहे नुसतं. म्हणजे हे नाही तर ते, हे नाही तर ते. आज नाही का आम्हाला साड्या वगैरे आणायला जायचं होतं. तिला ते साड्या वगैरे लागत होत्या. पण हे काय हे काम मागं लागलं आता आणि माझी बाकीची आणण्याची कामं पण बाकी राहिलेली. आता ऊन पण एवढं पडलेलं आहे. 11:30-12 वाजायला लागलेत आणि रामभाऊ तर या गोष्टीकडे लक्ष देत नाही. दादा पण देत नाही. तर सगळं माझ्यावरच जिम्मेदारी असते. त्यामुळे म्हटलं चला बर 3 दिवस राहिलेले. 3 दिवसानंतर मी जाईन 3 तारखेला जाणार आहे. दुर्गा आली तुम्हाला राहायला लागलं का करते नाही दुर्गा बी इकडेच ठेव तुम्ही आता. काय नाही तर. हो बरोबर आहे नाही का पाणी भर पाणी. हा नाही रे जा मम्मीला सांग. तिथं पाहिजे काकूला सांग काकूला. इकडे तू जेवण करून घे बाई. दात काढत नाही तशी ते. काढत नाही तो बुवा. जेवण केल्याशिवाय येऊ नका म्हणे तो. डबल रात्रीपर्यंत काही खाता येणार नाही तिला. या पोरी गेल्यात खाली आणि इकडे सासूनच चालू आहे कपडे धुणं. आज कसं जागा चेंज झाली तुमची? हा कोमल आपल्याला मेन काम आहे खाली. चला लवकर. तू बी चला येतो तो काम आहे. किती कपडे राहिले? नाही काम तुमचंच काम आहे तिथं मग मेकअप करायचा आहे. हा ना आला रेसिपी करायची. त्यांचं प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे बाबा. या बसल्यावरती बघ कपडे धुत. आवरा पटकन चला मग घ्या धुवून तेवढ्यात जाऊ दे. तर तू अन्नाची दवाखान्यात हा ना मनीषाला दवाखान्यात घेऊन जायचं डबल आज. आम्ही करतो ना एखादं काही भाजी घेऊन ये रेसिपी करा. काय आहे नाही भेटत भाजीला. काय 4 वेळा पालक झपाटी करते का? पुंतरू 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 हा पुंतरू 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 पुंतरू. तर टिट्ट्या बाई ना आपला. काय रे टिट्ट्या चल खाली. चला खाली वा. चल खाली बाय. चल लवकर. चला चला चला. अरे 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 काय सोंग रे बाप्पा हे. दपा दप पडे ती पोरगी खाली. काय खरं पोरी तो. दीदीकडे दीदी रडू नाही बेटा रडू नाही. अरे अरे नाक सोड. भांडणं पकडायचं पकड. भांडणं करी मारती की तुला ती. भांडणं करता का तुलाच गरीब आहे बाई. काय बाहेर काय तुला आंबा का आंबा. अरे देवा चल हाय कर सगळ्यांना. लंबा हाय कर हाय कर असं हाय कर. जय हरी करा जय हरी. जय हरी राम कृष्ण हरी कर जय हरी कर. ए पंखा थोडा कमी कर. ए सोनल पंखा कमी कर बा. जय हरी करा जय हरी. ए टिट्ट्या थांबला तुम्ही गप्प बसा ना. तुमचाच आवाज जास्त व्हायला लागला. चावी मागितली त्यांनी ती देऊ राहिली. हा जय हरी कर रे बा. कर जय हरी. ही पोरगी ना नुसतं बापाच्या मागे लागती माईच्या मागे लागती. चालले गेली. सकाळपासून परेशान चालू आहे बघा. रडती मला घेऊन चला बडे बाप्पा घेऊन चालले तुला बुरा. आता रडन बघा. कुठे जायचं तुला कुठे जायचं बा. हसून दाखवा हसून. चालली दीदी सोबत खेळायचं होतं तिथं. केस ओढू नको तिचे.
आता सकाळपासून यांचं नुसतं रडापडी चालू आहे, कारण की यांच्या माई जागेवर नाही आहेत दोघींच्या बी, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम चाललाय. अरे 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 अरे, काय सोंग रे बाबा हे, ले भयानक सोंग आहे. चलो भागो जल्दी. आली 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 आली. इकडे आजी बसलेली. आजी, आजची तारीख काय? मामाला समजत आज 30 तारीख आहे. अजून 3 दिवस राहिले मला जायला. जातच नाही का मग आम्हाला करून काय तुम्ही या जण सोबत. मग बरं 3 दिवस राहिलेले. 3 दिवसानंतर मी जाईन. 3 तारखेला जाणार आहे. दुर्गा आली तुम्हाला राहायला लागलं. नाही, दुर्गा बी इकडंच ठेव तुम्ही आता. काय नाही तर. हो बरोबर आहे. नाही का पाणी भर पाणी. हा हा नाही रे जा मम्मीला सांग. तिथं पाहिजे कोणी. काकूला सांग. काकूला नाही करू काय? ती नसली तर मी तिथं राहते ना. कशाला बाबा तुम्ही काय करता तिथे? कोणी ना कोणी पाहिजे अकरा. हा 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 पाणी हे पाणी भरलेले कूलर मध्ये बघा. हा 3 तारखेला तसं मी पुण्याला जाणारच आहे, तसं तुम्हाला माहिती आहे. बापू एवढं चालू आहे बाबा. मग काय नाही तर आजी, काम धंदे सोडतो थोडीच जातात. काय बा, कारण की 2-3 दिवस झाले मी व्हिडिओमध्ये बोलत नाही, तर बरेच जण वाटते की हा पुण्याला जाणं कॅन्सल झालेलं नाही. कॅन्सल झालेलं नाही. मी आता प्रत्येक व्हिडिओ तेच सांगत बसणार नाही तुम्हाला, त्यामुळे हा विषय झालेला आहे. काय बेटा, पाणी भरायचं तुला? पाणी भरायचंय कूलर मध्ये. जा दीदीकडून. खाऊ नको दीदीकडून भरून घे. जा दीदी येईन पलीकडं. कोमल, पाणी भरायचं कूलर मध्ये. तर आता काय आहे, आता 3 दिवस राहिलेले म्हणजे थोडीफार तयारी पण करावं लागेल. उद्या आता सुदर्शनच्या मावशीचं वर्ष श्राद्ध आहे 1 तारखेला, तर तिकडे जावं लागणार आहे. तिकडचं झालं की 2 तारखेला 3 तारखेला तयारी करून निघून जावं. तिकीट्स पण काढायचे आहेत ट्रेनचे. हाय तिथे पसारा सारच पाहिजे. पसारा असा राजी आहे ना, आपण विकत घेऊन नवीन. आता इथे किती पसारा. इथंचा पसारा नको बघ मला. इथे किती पसारा करून ठेवला बरोबर. थंडीचंच घेतलं. पैसा गुटू टाकला ना बरोबर. काय करायचं सगळं. मग गरम पाण्याचंच घेतलं. काहून तुम्ही वापरणार नाही गरम पाण्याचं? हो पण घेतलंच का मी एकटं वापरत होतो? कुठे काढू कसं काय लवकर उठली त्या? झोपू दे ना. लवकर उठली ती नंतर. काही खाल्लं नाही पिल्लं नाही. काही काय उन्हात आता गेलं आजी गरम पाण्याचं बोलते आणि एसीचं बोलते. ते वापरणारच आहे ना कोणी. तिथे आज थोडीच कोणी वापरणार नाही म्हणून तर. नाही का आईनं दान राहा म्हणा वरती त्या रूम मध्ये. हो. नाही का मस्त एसी आहे. हो. जातील जातील हो ना. जातील दादा नाही जातील. हो असा एकंदरीत विषय चालू आहे. बाकी आता त्यांचं आवरण चालू आहे. मी काय करतो आता यांचं आवरून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. कारण की आई पण वरती कपडे धुतीये. जरा वेळ आहे. कोमल आत्ता खाली आली कपडे वाळू घालून. आईची झालं असं काम करायची. ती खाली आली की नंतर मी परत एकदा तुम्हाला भेटतो. पहिलंच चुकलं पण ते आमच्या दिवसाला वरात घातला होता म्हणून ते नाही. आमचं पहिलंच चुकलं म्हणते आजी. काय नाही चुकलं आजींचं सगळं बरोबर आहे. चालूच राहतं आजी. हो ना. चालत राहतं. पण तेच ना. याला पैसा झाला पैसा तोंडाचं एक. काय करणार मग आजी बाई म्हणते आमचं पहिलंच चुकलं म्हणते वापस येऊन पुण्यावरून. आता आणखीन आपण कसं बी आपला जीव घरात घातला होता. आता आणखीन म्हणून तुम्हाला जायचं म्हणजे अर्धा जीव इथं ना अर्धा जीव तिथं. काय करावं आजी, करावं लागतं. पोटा पाण्यासाठी पाहावं लागेल ना आजी. काही पोटाला जुरबा नाही आठ. आम्ही फोटो भरले की मी फोटो भरून लागलो काय. बघा या आजीचं बोलणं. ते पाय ठेव 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 ठेव. तुम्हाला ले नेट आहे का मोबाईल की घ्यायचं सर बाई. कायच करा या पोरींचं.
केव्हाच या पायपासोबत खेळू राहिले. यायनं पैप काढा. चला मी तुम्हाला थोड्या वेळात परत एकदा भेटतो. आज बघा यांची चालू आहे इकडे मॅगी पार्टी. का रे हृदया, आम्हाला दवाखान्यात जायचं बेटा. चिट्ट्या बघा, पिऊ झोपली बघा. काय खायली तू? मॅगी खाती का मॅगी? इकडे बाय, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ माझ्या कुणाक. हे घे धर, हे घे. काय मॅगी खातीन काय नाही बाई. तू आवाज कमी कर ना मोबाईलचा जरा. तर मनीषाचा दात काढून टाकायचे 2. ते कालपासून परेशान आहे बाबा ती दातानं. का ग सुचला काय? तर दवाखान्यात जायचंय बाबा. राणीचे 2 दात काढून टाकायचे. जास्त हसायला लागली ती. काय कर राणी, इकडे बाय. तू जेवण करून घे बाई. दात काढत नाही तशी ते काढत नाही तो बुवा. जेवण केल्याशिवाय येऊ नका म्हणे तो. डबल रात्रीपर्यंत काही खाता येणार नाही तिला. आईस्क्रीम बरी 11:30 वाजता बोलवलं बाबा डॉक्टरनं. काय नाही दुखा, सगळं दुखा पण दात नाही दुखा. तसंच वाटतं प्रत्येकाला. तसंच वाटतं पण सगळं दुखणं वेगवेगळं आहे कोमल. तसंच वाटतं प्रत्येक दुखण्याच्या टायमाला. त्या हातानं खायली, हातानं खायली बाई. एवढा मोठा कापसाचा गोळा हो बोलता येत नव्हतं मग कळलं कापसाचा गोळा आहे. तुम्हाला सांगितलं नव्हतं. सून पडलेलं जात. चलती की राणी, चलती राणी. हा राणी चाल ना. तुझी 2 दात काढून घेतो ना बेटा समोरचे. मग तुला हसता येणार नाही ना. चाल. काय दुखतंय का जास्त? हा, एक दाढ सुजलेली दिसायली तुझी इकडची. दाढ काढून टाकायची बाबा तिची. तर जास्त त्रास व्हायला लागलाय. किती दिवस झाले दुखत नाहीये? 3 वर्षापूर्वी नाही का तिचा एक्सरे वगैरे काढून घेतला डॉक्टरनं आणि तिला म्हटलं ते दात काढून टाकायचं तुझा. तर ते गोळ्या औषध दिल्या होत्या. तिथे दुखणं थांबून गेलं. तिने ते दुर्लक्ष केलं आणि 3 वर्षानंतर आता दुखणं चालू झालेलं आहे परत. कालपासून जो त्रास व्हायला तो विचारूच नका. नुसतं गोळ्या दिल्या की ते पूर्ण तोंड असं हे झालं तिचं. रात्रीच काढून टाकायचं होतं पण रात्री तर शक्य नव्हतं कारण की ते गोळ्या घेतल्यानंतर डॉक्टर म्हणे की सकाळी या. आता सकाळी आता तिथे काढणं चालू आहे. आता बघू. आता ते अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं ते सोडून पडेल आता तिचं. नंतर तिचे दात काढून टाकायचे. आणि हा सगळा प्रॉब्लेम कॉलपासून चालू आहे. तुम्हाला काय चालू आहे, काय चालू आहे, काय चालू आहे. म्हणजे माणसाची जिंदगी तर सेफ नाहीच आहे. काही ना काही त्याच्या मागे चालूच राहणार आहे. आणि काय करणार हे बघा. परेशानी चालू आहे नुसतं. म्हणजे हे नाही तर ते, हे नाही तर ते. आज नाही का आम्हाला साड्या वगैरे आणायला जायचं होतं. तिला ते साड्या वगैरे लागत होत्या. पण हे काय हे काम मागं लागलं आता. आणि माझे बाकी जामण्याची कामं पण बाकी राहिलेली. आता ऊन पण एवढं पडलेलं आहे. 11:30-12 वाजायला लागलेत. आणि राम भाऊ तर या गोष्टीकडे लक्ष देत नाही. दादा पण देत नाही. तर सगळं माझ्यावरच जिम्मेदारी असते. त्यामुळे म्हटलं चला काही नाही बाबा आता थोडा टाइम ताईसाठी काढू. काय करू. आणि ती पण माझ्या भरोशावरच येत असते. कोणाला आवाज देईल तू? हा, पप्पाला तिकडे दात चढवायला ना आईस्क्रीम खाण्यात चालू आहे. बरं वाटेल का आईस्क्रीम? बरी वाटेल का? ए रुद्र आवाज कमी कर बाळा. आवाज कमी कर. तुझं काय बाई? इकडे जेवण चालू आहे कोमलचं, आईचं. अरे 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 मामा कोणाला मामा थांबना व्हिडिओ गेला मामा. वा रे वा. काय रे बेटा? मामा का? मामा म्हणते आता इथं. बस बस ऐकलं मामानं आता. आज काय विशेष आहे कोमल? आज साडी वगैरे घातली तू? व्हिडिओ करायची म्हणून साडी घातली का?
ए साईडला होय ना, बाजूला होय ना. मग उभं राहिली पोरगी. आता वाजतोय 1:30 सध्या. बाहेर ऊन म्हटलं तर खूप आहे. कसं जावं कामाला, आता ताईचं दात झालं आता, बाकी निघायचं पटकन आता कामाला. एवढं उन्हात बाहेर जावं लागतं, विचार का. म्हणजे सगळ्यांना टाइम दिलेला असतो, त्यानुसार जात होता. फक्त इथून तिथपर्यंत जाईपर्यंत जास्त ऊन लागतं. बाकी सगळं काम तर आतमध्येच असते. आमच्या दादांना आंबे आणले तेव्हा. कोणते आंबे आणले ताई? काहीतरी नाच वाटत होतं दादा. बदामी का? बदामाचा ते आमरसच व्हायला कच्च्या आंब्याचा आणि म्हणजे तो आंबा आहे का, तो एवढा पिवळा पिवळा म्हणण्यापेक्षा व्हाईट होता की तो डायरेक्ट कैरीचं पन्ह केल्यासारखं वाटू लागला होता. केला आता रस खाल्लाय पूर्ण साखरेचं पाणी करून. काय गप बस. लाल परीवाले अभ्यास कोण करीन? तोंडात बोटणं घालू. अभ्यास केला मी, परत 2 अभ्यास केले. बर आंबे घ्यायचे का बाळा? आंबा घ्यायचा? ते आवाज दिली पाहिजे पहिला आंब्यासाठी. आई आवाज येईल. रामान आंबे ते आवाज येईल ना? काय आपल्याला नाही घ्यायचे. मम्मी म्हणली नाही घ्यायची, नाही घ्यायची. काय झालं? चला लागा तयारीला आता. सामान वगैरे भरला, 3 दिवस राहिलेत. कुठे जायचं? 4 तारखेला झाले का लग्न नाही मला. जा ना मग, लग्नाचा आपला काय संबंध? मी नेऊ का? जाऊ दे, इकडचं पाणी इकडे कोण पाहा लागेल ना तुला. जातो ना, सगळे. इकडेच बघायला लागेल ना, पाहुणे रावणे आलेले घरी. नाही तर कसं जायचं म्हणून जायचं असं पण नाही आहे. परत तुम्हाला कळलंच आईला इथं का ठेवायचं जालन्याला. तुम्हाला असं वाटत असेल की आईला नाही नेत असं तसं, पण मी नेईल पण सध्या नाही. हे बघा हे आला सध्या समोर पाय. चल तुला बी यायचं का? तुझं हे पुस पहिले कोमल, एकदा पुसून दे, चिकट लागलं. 8-4 रोज येते तुम्हाला सोयीला लावून देते. हां मी परत येते. बरं कळालं का मित्रांनो तुम्हाला? 4 तारखेला जाऊ. 8-4 रोज आई येते तिथं, सोय लावून देते आम्हाला आणि मग वापस येणार, नाही का बाळा? असा विषय आहे एकंदरीमध्ये. चला व्हिडिओचा एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. चल चला, राम राम करा. राम 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 करा. आता जखम झाली संध्याला. राम 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 राम. त्या घरात जाऊन झोप ना. चला मित्रांनो, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. कधी सगळ्यांना जय महाराष्ट्र. डबा.